पालक म्हणून आपला कायम हाच प्रयत्न असतो की आपल्या मुलांनी यशस्वी व्हावं. मग ते त्याच्या अभ्यासात असो, त्याच्या करिअरमध्ये असो, त्याच्या नातेसंबंधांमध्ये असो, आपल्याला आपलं बाळ यशस्वी व्हायला पाहिजे. आपण त्याला चांगल्या शाळेत टाकतो, त्याला चांगल्या कोचिंगमध्ये टाकतो, निरनिराळ्या प्रकारचे क्लासेस करतो. पण आपण त्याच्या भावनांकडे लक्ष देतोय का? आपण त्याच्या IQ कडे तर लक्ष देतोय, पण आपण त्याच्या EQ कडे लक्ष देतोय का? हे EQ म्हणजे काय? हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमच्या मुलाला यशस्वी करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा भोसले. मी एक बालरोग तज्ज्ञ आहे आणि एक इमोशनल इंटेलिजन्स ट्रेनरही आहे. चला तर मग मूळ विषयाकडे वळूया. तर भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. 1995 मध्ये डॅनियल गोलमननी इमोशनल इंटेलिजन्सवर पुस्तक लिहिलं आणि त्यानंतर याचं महत्त्व हे सर्वांना कळलं. एवढंच काय की मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या लीडर्सला इमोशनल इंटेलिजन्सवर ट्रेनिंग देतात. तर इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय? इमोशनल इंटेलिजन्स हे 4 गुणांचं एकत्रीकरण आपण म्हणू शकतो. सगळ्यात पहिले जे 2 गुण आहेत ते वैयक्तिक क्षमतेमध्ये आहेत, स्वजागरूकता आणि स्वनियोजन. दुसरे जे 2 गुण आहेत ते सामाजिक क्षमतेकडे आहे. एक म्हणजे सामाजिक जागरूकता आणि दुसरं म्हणजे नातेसंबंधाची जपवणूक. आता प्रत्येक गुण हा आपण एक एक करून घेऊया. वैयक्तिक क्षमतेमध्ये असलेला पहिला गुण म्हणजे सेल्फ अवेअरनेस किंवा स्वजागरूकता. तर स्वजागरूकता ही आपण आपल्या मुलांमध्ये कशी काय जागरूक करू शकतो? सेल्फ अवेअरनेस कसा वाढवू शकतो? तर त्याच्या इमोशन्सला लेबल करण्यात. बहुतेकदा मुलं चिडचिड करतात आणि त्यावेळेस त्यांना काय वाटतंय हेच त्यांना कळत नाही. त्यामुळे त्यांचा भावनांचा शब्दकोश वाढवा. प्रत्येक वेळेस त्यांच्या इमोशन्सला लेबल करा. उदाहरणार्थ, बाळ खूप खुश असेल आपला, अरे वा तू तर आज खूपच मस्ती मोडमध्ये आहेस, अरे वा तू एक्साइटेड आहेस, आज तू थकलेला वाटतोयस आणि तू तुझ्या मैत्रिणीला भेटायला खूपच एक्साइटेड दिसतोय. अशा रीत्या प्रत्येक भावना त्याच्या लेबल करायला सुरुवात करा. मग त्या छोट्या भावना काय असो, वा तुझ्या तोंडाला पाणी सुटलंय अगदी छान छान जेवण बघून. मुलांना आपण जेवढ्या त्यांच्या भावना जेवढा लेबल करू तेवढा त्यांचा शब्दकोश हा वाढत जातो भावनांचा. हा भावनिक शब्दकोश हा तुम्ही डायरेक्टली वाढवू शकता. म्हणजे जसं मी उदाहरणं दिली तशी की रोजच्या आयुष्यात आपण त्याचे इमोशन्स लेबल करायला शिकवायचं. इनडायरेक्टली आपण असं करू शकतो की गोष्टींमधून एक सिंपल लायन अँड द माऊसची गोष्ट. लायन एवढा चिडलेला की मी झोपलोय आणि मला तू डिस्टर्ब केलंस, असा चिडलेला तो लायन. तो सैरा वैरा त्या उंदराच्या मागे पळायला लागला. उंदीर घाबरलेला. याच्यामध्ये आपण त्यांच्या त्या गोष्टी पण सांगतोय आणि त्या कॅरेक्टर्सच्या भावना मुलांना सांगतो. आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. ह्याच्यानेच मुलांचे भावनाकोश वाढतात. अजून एक उदाहरण देण्यात आलं की तुम्ही जुने फोटो बघतायत मुलांबरोबर. तू ह्या ठिकाणी गेल्यावर तुला काय आनंद झालेला होता, तू तुझ्या मैत्रिणीबरोबर खेळून तुम्ही लोकांना एकमेकांपासून दूरच व्हायचं नव्हतं आणि जेव्हा दूर व्हायचं झालं तेव्हा तुम्हाला किती नाराजी वाटली नाही. पण मग आपण जेव्हा ठरवलं परत भेटायचं, मग तुम्हाला परत वाटलं की नाही चला आपण परत एकदा भेटणार आहोत आणि मग परत तुम्ही आनंदाने एकमेकांना बाय बोलले. मूल जेव्हा चिडलेलं असेल ना तेव्हाही मला असं वाटतंय तू खूप चिडलेला आहेस, मला असं वाटतं तुला ते खेळणं अतिशय घेण्याची इच्छा आहे. आय थिंक यू आर अँग्री, आय थिंक यू आर लिटल अपसेट दॅट यू आर नॉट गेटिंग द टॉय दॅट यू वॉन्टेड. हे सगळ्या रीत्या तुम्ही जेव्हा त्याच्या इमोशन्सला लेबल कराल त्यावेळेस ते इमोशन्सची तीव्रता कमी होते. नेम इट टू टेम इट. म्हणजे जेव्हा आपण लेबल करतो ना तेव्हा ऑटोमॅटिकली त्यावेळेस त्या इमोशनची तीव्रता ही थोडी कमी होते. इमोशन्सबद्दल लेबल करणं, त्यांचा शब्दकोश वाढवणं, त्यांना त्यांच्या भावनांची जाणीव करून देणं हे फार महत्त्वाचं असतं. आता येऊया वैयक्तिक क्षमतेच्या दुसऱ्या पॉईंटकडे, ते म्हणजे स्वनियोजन. आता स्वनियोजन म्हणजे काय? एखादी गोष्ट करणे किंवा न करणे हेच स्वनियोजन आहे. डिलेड ग्रॅटिफिकेशन, स्वतःवर संयम, हे सगळे स्वनियोजनाचे प्रकार आहेत आणि ते इमोशनली इंटेलिजंट व्यक्ती हे अतिशय सोप्यारित्या करू शकतो. यावर एक छान मजेदार अशी एक्सपेरिमेंट आहे, त्याची लिंक पण मी तुम्हाला खाली देते. 1968 ते 1974 या काळात वॉल्टर मिशेल हे प्रोफेसर ॲट स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी होते. त्यांनी 550 मुलांवर टेस्ट केली आणि त्या टेस्टचं नाव म्हणजे मार्शमेलो टेस्ट. ही मार्शमेलो टेस्ट म्हणजे काय होती की मुलांवर कॅमेरे लावलेले होते,
4 वर्षाचे वेगवेगळ्या कम्युनिटीचे, वेगवेगळ्या फायनान्शियल आणि सोशल बॅकग्राऊंडचे मुलांवर ही एक्सपेरिमेंट केली गेली. त्याच्यामध्ये त्यांना मार्शमेलो दिले गेले. बेल वाजेस्तोपर्यंत तुम्ही हे जर मार्शमेलो खाल्ले नाही तर तुम्हाला 2 मार्शमेलो देण्यात येतील. काही मुलांनी ही टेस्ट पास केली आणि त्यांना 2 मार्शमेलोज मिळाले. काही मुलांनी कंट्रोल करायचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडनं काही कंट्रोल झाला नाही, त्यामुळे त्यांनी ते खाऊन टाकलं. नंतर त्यापुढे जो 14 वर्षांनंतर या मुलांचे परत परीक्षण करण्यात आले. जी मुलं त्यावेळी सेल्फ कंट्रोल करू शकले, हे अकॅडमिकली जास्त सक्सेसफुल होते, ते रिलेशनशिप्समध्ये पण जास्त यशस्वी होते असं बघण्यात आलं. तर आपण आपल्या मुलांमध्ये हा सेल्फ कंट्रोल किंवा इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन न देणं हे कसं डेव्हलप करू शकतो? तर ते अचानक तुम्ही नाही करू शकत. जसं मुलांनी एखादी गोष्ट मागितली तर आपण लगेच ती त्याला न देऊन त्याच्यावर काहीतरी, ठीक आहे आपण आपलं प्लॅन केलंय ना की महिन्याच्या एंडला आपल्याला ती एक सरप्राईजची आहे, मग तेव्हा आपण हे घेऊ शकतो. आपण डिस्कस करूया संध्याकाळी जेवताना ही गोष्ट आणि मग आपण ठरवूया. तर ह्याच्याने मुलांना ना थांबण्याची सवय होते आणि इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पासून त्यांना सेल्फ कंट्रोलपर्यंत आपण नेऊ शकतो. जो तिसरा घटक येतो तो म्हणजे सामाजिक जागरूकता किंवा एम्पॅथी. एम्पॅथी म्हणजे दुसरा मनुष्य, माझ्या समोरचा व्यक्ती हे काय फील करतोय, त्याच्या काय भावना आहेत या समजून घेणं. त्यांनी जरी डायरेक्टरित्या मला नाही सांगितलं तरी पण त्याच्या हावभावानी, त्याच्या एक्सप्रेशननी मी त्या समजून घेणं आणि अनुभवणं याला एम्पॅथी असं म्हणतात. आणि हा फार मोठा गुण आहे इमोशनल इंटेलिजन्सचा. आणि आपण बघतो की सगळ्यात चांगले लीडर्स जे असतात त्यांच्या खाली जे लोक काम करतात त्यांच्या भावना अचूकपणे समजून घेतात आणि त्याप्रमाणे वागतात. चौथा घटक आहे ते म्हणजे नातेसंबंधांची जपवणूक. तर नातेसंबंधांची जपवणूक ही तुम्ही इमोशनल इंटेलिजंट असाल तर ऑटोमॅटिक होते, कारण तुमच्यामध्ये एम्पॅथी असते, तुम्हाला इमोशन समजतात, तुम्ही तुमचे ध्येय आणि इतरांचे ध्येय खूप छानरित्या समजून घेऊ शकतात आणि अशारित्या तुम्ही एक चांगले रिलेशनशिप मेंटेन करू शकतात. आणि डॅनियल गोलमॅन म्हणतात की IQमुळे तुम्हाला तुमची नोकरी मिळू शकते, पण EQमुळे त्या नोकरीमध्ये तुम्ही कसे बहराल, तुम्ही त्या नोकरीमध्ये किती रित्या सक्सेसफुल व्हाल, तुम्ही तुमचे सबऑर्डिनेट्स बरोबर कसे काम कराल आणि तुम्ही त्यांना आणि स्वतःला घेऊन कसे पुढे जाल, हे सगळं इमोशनल इंटेलिजन्सनीच ठरवलं जातं. आणि अशा हा इमोशनल इंटेलिजन्सच्या अजून खूप साऱ्या गप्पा आहेत. हा खूप वास्ट टॉपिक आहे आणि प्रत्येक गोष्टीवर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की हे महत्त्वाचं आहे तर आपण प्रत्येक पॉईंटवर एक सेपरेट व्हिडिओ बनवू. मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला म्हणून धन्यवाद आणि असेच भेटूया ह्या पुढच्या व्हिडिओजमध्ये. हॅपी पॅरेंटिंग, हॅपी चाइल्डहुड.